श्री स्वामी समर्थ. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एके दिवशी रंगपंचमी असल्यामुळे त्या उत्साहासंबंधाने राजवाड्यात दरबार भरला होता. चिंतोपंत अप्पा कारभारी यांच्या घरी श्री स्वामी समर्थांची स्वारी असल्याने त्यास जाण्यात उशीर झाला. राजाकडून त्यास जासूद आला. श्रींनी टोळास कचेरीत जाऊ नको म्हणून आज्ञा केली. समर्थांची आज्ञा अमान्य करून टोळ्यास जाता येईना. इकडे राजाची इतराजी होईल म्हणून भीती पडली. अशा पंचायतीत टोळ असता पुन्हा बोलावणे आले, पण समर्थ आज्ञा देईनात. तिसऱ्या खेपेस चोपदार बोलावण्यास आला, तरी समर्थांनी परवानगी दिली नाही. चिंतोपंतांकडे पाहून महाराज रागाने म्हणाले, तुझा गळा कापला तर तू काय करशील वगैरे पुष्कळ प्रकारे रागवून महाराज म्हणाले, दरवाजाबाहेर बसून लवकर या म्हणून मोठ्या दिमाकाने हुकूम करतो. टोळ श्रींचे भक्त असल्याकारणाने त्यांना वाटले की आज दरबारात काहीतरी विपरीत घडणार आहे. राजाची गैरमर्जी होण्याची भीती न बाळगता श्री समर्थांच्या आज्ञेप्रमाणे दरबारास न जाण्याचा त्यांनी निश्चय केला. गोपाळ जोशी हिरोळीकरांनी चोपदारास विचारले, राजेसाहेब कुठे बसले आहेत? चोपदार म्हणाले, राजेसाहेब थोरल्या दरवाजाच्या बाहेर चौथऱ्यावर बसले आहेत. त्यावर दरवाजाबाहेर बसून हुकूम करतो म्हणून महाराज म्हणाले. ती गोष्ट सर्वांच्या अनुभवास आली. पुढे दरबारात दुतर्फा मानकरी मंडळी बसली असता गणपतराव खंडागळे यांच्या कमरेत तलवार लटकत होती. तिचे टोक गणपतराव बस्ते यांच्या पागोट्यात लागून पागोटे खाली पडले. भर दरबारात अपमान झालेला सहन न होऊन बस्ते गणपतरावांच्या अंगावर धावले. तलवारीचे सळ दोघांनी उपसून ते एकमेकांचा प्राण घेण्यास प्रवृत्त झाले. दुसरे मानकरी मंडळींनी मोठ्या प्रयासाने उभयतास बाजू काढून तंटा मिटवला. याप्रमाणे रंगपंचमीचा बेरंग झाला. बस्ते यांनी विनाकारण दंगा केला म्हणून राजेसाहेबांनी त्यास अक्कलकोटाचे हद्दपार केले. असो, श्रींनी टोळास दरबारात जाऊन दिले नाही याचे कारण हेच असावे. श्री स्वामी समर्थ.